करा. हो, नमस्कार सर. तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा. आज तुम्ही आमच्या एक बोलण्या खातर तुम्ही आज उपस्थित झाले आहात. आपला अमूल्य वेळ देताय आमच्यासाठी, तर त्याबद्दल धन्यवाद, आभार मानते तुमचे. तर मी जास्त वेळ न करता तुमचा थोडक्यात परिचय देते. तर अमोल जोशी सर यांच्याबद्दलची माहिती, तर त्यांचं शालेय जीवन आणि यश डोंबिवलीच्या टिळक नगर विद्या मंदिर मधील एक अत्यंत गुणी विद्यार्थी म्हणून अमोल जोशी सर यांची ओळख आहे. शाळेत असताना अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यांना. तर त्यातीलच एक विशेष म्हणजे आदर्श विद्यार्थी पुरस्कार, राज्य पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार 1998 साली. या पुरस्कारामुळे शाळेमध्ये एक हुशार लोकप्रिय असे विद्यार्थी ते बनलेले आहेत. तर महाविद्यालयीन काळात देखील त्यांच्या शालेय शिक्षणानंतर डोंबिवलीमध्ये त्यांचे वास्तव्य होते. तर तिथे संवाद कौशल्य, सामाजिक संबंध आणि इतर विषय कौशल्यांनी ते सक्रिय उपक्रमामध्ये भाग घेत होते. त्यामुळे लोकप्रिय झालेले आहेत. तर वादविवाद, कथाकथन, आशुभाषण, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्ये, एकांकिका, विविध कला, चिकित्सा अभ्यास त्यांच्यामध्ये हे अमोल जोशी सर पारंगत आहेत. एक उत्तम वक्ता, कवी आणि अध्यात्म याबद्दल देखील त्यांचा अभ्यास सखोल आहे. तर ते सखोल ज्ञानी असं म्हणता येईल त्यांना. तर अनेक चिकित्सा पद्धतीमध्ये त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये प्राणिक हिलिंग, रेकी लेवल 1, 2, 3, ॲक्युप्रेशर, त्यानंतर सुजोग थेरपी, संमोहन, आर्ट ऑफ लिव्हिंग, विपश्यना, हस्तरेखाशास्त्र असे अनेक उपचार पद्धतींमध्ये त्यांना प्रावीण्य मिळालेले आहे. तर 5,000 हून अधिक लोकांना त्यांनी बरे केलेले आहे. तर त्यांची मुलाखत G24 तास, TV9 मराठी यांच्यामध्ये झालेल्या आहेत. प्राणी किलिंग मधील प्रवास तर 2005 पासून त्यांचा सुरू झालेला आहे आणि त्याच्यानंतर एक आयुष्यामध्ये एक परिवर्तन झालेले आहे. बेसिक प्राणायाम हिलिंग शिकवण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. सर्व आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत आणि 2008 मध्ये एक प्रख्यात ट्रेनर म्हणून ते अभ्यास करताना दिसतात. बेसिक प्राणिक हिलिंग, ऍडव्हान्स प्राणिक हिलिंग, प्राणिक सायकोथेरपी या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देखील ते देताना दिसतात. तर 4,000हून अधिक लोकांना प्रशिक्षित केलेले आहे. त्यापैकी 22 लोक यशस्वी थेरपिस्ट म्हणून काम करताना दिसतात. डोंबिवली, ठाणे, पुणे, सोलापूर, नागपूर, सांगली, सुरत, नाशिक अशा ठिकाणी त्यांच्या कार्यशाळा आणि क्लासेस देखील प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश, गुजरात यामध्ये देखील त्यांचे क्लासेस होताना दिसतात. अनेक विद्यार्थी तेथून जॉईन झालेले आहेत. 2005 मध्ये डोंबिवलीमध्ये प्राणी किलिंग पहिल्यांदा अमोल जोशी सरांनी सुरू केलेला आहे. तर त्यामध्ये ग्रँड मास्टर चोवा चोवा ओके. अहर्निक योगासने शिक्षण लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केलेले आहे. तर त्यांची कीर्ती मोठी आहे आणि आमच्यासाठी तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचे मी परत एकदा धन्यवाद देते. तर आता वेळ न दडवता आपण त्यांचं ऐकूयात. नाही. आवाज क्लिअर येतोय माझा? होय. हो, एकदम क्लिअर येतो. ओके ओके. मला फक्त जरा को होस्ट करा, म्हणजे मला माझ्या पीपीटी शेअर करता येते. अक्षय अक्षय त्यांनी सांगितलेली सूचना करतात शेअर करतात. ओके अक्षय, चालू करू मी. हो येस सर. ओके. तुम्हाला सगळ्यांना मुळात शतशः धन्यवाद की तुम्ही सगळ्यांनी आज ही नवीन गोष्ट शिकण्यासाठी वेळ काढली आणि बर्ड प्राणी किलिंग या संस्थेकडे तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो. आजचा आपण जे विषय सगळे डिस्कस करणार आहोत त्याच्यामध्ये प्राणी किलिंग एक वैज्ञानिक संशोधन हा आजच्या माझ्या बोलण्याचा प्रामुख्याने विषय असेल. तर प्राणिक हा शब्द ज्यावेळेला आपण ऐकतो तर त्यावेळेला त्याच्यामध्ये दोन शब्द तुम्हाला बघायला मिळतात. एक प्राणिक आणि दुसरा आहे हिलिंग. तर प्राणिक हा शब्द प्रामुख्याने प्राण या शब्दापासून घेतलेला आहे आणि हिलिंग म्हणजे कुठल्याही प्रकारची पोकळी भरून काढणं.
एक मिनिट थोडंसं PPT आपण पुढे घेत जाऊया. तर प्राणिक हा संस्कृत शब्द घेतलेला आहे. प्राण या शब्दापासून याची जीवन ऊर्जा किंवा शक्ती अशा नावाने ओळखलं जातं. साधारणपणे लोक आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा 4 मुख्य समस्या घेऊन येतात. त्याच्यामध्ये पहिली असते आरोग्य, दुसरी असते नातेसंबंध, त्याच्यानंतर तिसरं असतं आध्यात्मिक प्रगती आणि चौथं असतं आर्थिक सुबत्ता. या 4 प्रकारच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्राणिक ही सिस्टम काम करत असते. आपल्याला प्रश्न पडतो की कशी काम करते, त्याच्यावर काही संशोधन झालंय का? तर आपण ते सगळं आता याच्यामधून बघणार आहोत. तर आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या आसपास अधिक ऊर्जेचं वलय असतं. ह्याच्या आधीच्या काळामध्ये असं व्हायचं की जे आपले ऋषी होऊन गेले, संत होऊन गेले, तर त्यांना आत्मज्ञानाचा उपयोग करून किंवा त्यांच्या दिव्यदृष्टी विकसित झालेली होती, त्यांचा उपयोग करून त्यांनी त्यांच्या गुरूंची अशा प्रकारच्या प्रतिमा तयार केल्या. आणि म्हणून काही काही गुफांमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा असं बघायला मिळतं की त्यांच्या काळात जर का मूर्तिकला विकसित झाली असेल तर त्यांनी आपल्या गुरूंची एक मूर्ती तयार केली आणि त्याच्या आसपास असं एक ऊर्जेचं वलय दाखवलं, जसं तुम्ही चित्रामध्ये आता बघतायत असं. काही ठिकाणी चित्रकला विकसित झालेली होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या गुफेमध्ये त्यांच्या गुरूंचं चित्र काढलं आणि त्याच्या बाजूला असं ऊर्जेचं वलय तयार झालं. आता आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं की ज्यांची ही दिव्यदृष्टी विकसित नाही झालेली, तर ते अशा गुहेमध्ये प्रवेश करतात, ते हे सगळं बघतात आणि म्हणतात नक्की यांना काय सांगायचं होतं काही माहित नाही, असं म्हणून आपण सगळेजण तो गुहेतून परत येतो. तर हे का झालं? तर एक पहिली गोष्ट की काही काही वेळेला काही परंपरा ज्या होत्या त्या परंपरांमध्ये नंतरच्या काळात नक्की त्या गुरूंना काय सापडलं होतं, त्यांनी नक्की काय शोधून काढलं होतं, हे सांगणाऱ्या व्यक्ती अस्तित्वात राहिल्या नाहीत. काही काही गोष्टी फक्त ग्रंथांमध्ये त्यांनी तयार करून ठेवल्या आणि ग्रंथांमधनं काही गोष्टी आपल्यासारख्या सर्वसामान्यांना समजल्या नाहीत. त्यामुळे एक लोकांमध्ये असं तयार झालं की योगशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये हे सगळं आपल्याला अन्नमय कोश असतो, प्राणमय कोश असतो, मनमय कोश असतो, अशी माहिती फक्त लोकांना माहिती झाली. सप्तचक्र असतात अशी माहिती झाली. मग सोपा, ज्यांनी थोडासा वैज्ञानिक अभ्यास केलेला आहे तो माणूस विचारतो कोणी बघितलंय का, हे कुठलं असं इन्स्ट्रुमेंट आहे का की ज्याच्याने हे सगळं दाखवता येईल? तर नाही बाबा, असं काही कोणी दाखवलेलं नाहीये. आणि मग मधला एक काळ असा केला की ती बोलाच्या म्हणजे बोला एक आहेत फक्त लोक, असं प्रत्यक्षात ते अस्तित्वात आहेत का नाही हा डाऊट आहे. यासाठी मास्टर चोआ कुक्सीने खूप मोठं योगदान या सगळ्या ठिकाणी दिलं. त्यांनी तेव्हा संशोधन केलं तेव्हा त्यांच्या काळामध्ये विज्ञानाची प्रगती पण अतिशय चांगली झालेली होती. आणि म्हणून एक मोठं संशोधन त्यामध्ये झालं होतं ते म्हणजे किर्लियन फोटोग्राफी. त्याचा फोटोग्राफी तुम्हाला दाखवतो. ही किर्लियन फोटोग्राफी 1939 साली एक रशियन सायंटिस्ट होऊन गेले ज्यांचं नाव होतं डॉक्टर किर्लियन. या डॉक्टर किर्लियननी काही हाय फ्रिक्वेन्सी कॅमेराज डेव्हलप केले आणि शोधून काढलं की प्रत्येक वस्तू, प्रत्येक पदार्थ, प्रत्येक सजीव, प्रत्येक निर्जीव याच्या आसपास एक ऊर्जेचं वलय आहे आणि ह्या वलयाचे फोटोग्राफ्स काढता येऊ शकतात. त्याच्या आधीच्या काळात फोटोग्राफ्स काढता येत नव्हते, विज्ञान तेवढं विकसित झालेलं नव्हतं. तर त्यामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना प्रूफ काय दाखवणार? तर मग त्यावेळेला हे प्रूफ सगळी समोर उभे राहायला लागली. म्हणून तुम्ही आजही जर का गुगल केलं किर्लियन फोटोग्राफी, तुम्हाला त्याचे शेकडो तुम्हाला रेफरन्सेस त्याच्यामध्ये मिळू शकतात. प्राणिकिनी या संस्थेने काय केलं की या किर्लियन फोटोग्राफीचा उपयोग करून खूप मोठ्या प्रमाणात संशोधन केलं. त्यांनी आलेले जेवढे जेवढे पेशंट्स होते त्यांचा आधीचा ऑरा जो तुम्ही पहिल्या चित्रामध्ये बघताय की जो काही ठिकाणी कमी आहे, काही ठिकाणी जास्त आहे, आणि नंतरचं त्यांना ट्रीटमेंट दिल्यानंतरचा ऑरा याच्यामध्ये काही फरक पडतो का, हे प्रामुख्याने डॉक्युमेंटेड करायला सुरुवात केली. आणि असे शेकडो पेशंटचं डॉक्युमेंटेशन हे प्राणिक्लिनिक संघटनेकडे तयार करण्यात आलं. याच्यानं असं लक्षात आलं की या ऑरावर ज्या काही आपण ट्रीटमेंट्स देतो तर त्या सगळ्या ट्रीटमेंट्स व्यवस्थित काम करत असतात. मग आता हा ऑरा काम कसं करतो? तर हा ऑरा प्रामुख्याने सूर्य, हवा आणि जमीन याच्यामध्ये जी ऊर्जा उपलब्ध होते ती ऊर्जा शोषून घेतो, ती पचवतो आणि मग भौतिक शरीराला देतो. अगदी सोपा विचार करा, तुमच्या समोर समजा मोबाईल तुमचा असेल एखादा ठेवलेला, तर तो मोबाईल उचलून बघा. तर उचलायला सुद्धा त्याला ऊर्जा लागते. जसं का आपल्या हातामध्ये ऊर्जा नसेल तर आपल्याला साधी एक वस्तू सुद्धा उचलायचा येत नाही. तसंच आपल्या सबंध शरीरातल्या प्रत्येक भागाला काम करण्यासाठी किंवा त्यांची जी केमिकल रिॲक्शन आहे ती बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते. आणि त्याला आपल्या भारतामध्ये प्राणशक्ती या नावाने आपण ओळखत असतो. त्याला जगभरात अनेक नावाने ओळखलेलं आहे. त्याला काही ठिकाणी पुमा म्हणतात, काही ठिकाणी न्युमा म्हणतात किंवा काही ठिकाणी वेगळ्या नावाने त्याला ओळखलं जातं या सगळ्या ठिकाणी. तर ह्याच्यावरती प्राणिकिनींनी सगळं संशोधन केलं. त्यातला मंत्र, तंत्र, यंत्र, गंडे, दोरे हा सगळा भाग पूर्णपणे काढला आणि सर्वसामान्य माणसाचा उपयोग करू शकतील अशा पातळीवरती हे प्राणिकिनी घेऊन आलं. आता हा ऑरा जो आहे तो प्राणिकिनीमध्ये जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात
तर त्याचा आधी ऑरा आम्ही तपासतो. प्राणिक शिकलेल्या कुठल्याही व्यक्तीला जे ट्रेनिंग दिलेलं असतं. आता ऑरा तपासल्यानंतर ऑरामध्ये जे असंतुलन आहे ते शोधून ते रिपेअर करायला सुरुवात करतात. म्हणून कुठलीही व्याधी त्याची जर तुम्ही व्याख्या बघितली तर ती व्याख्या अशी केली जाते की इज डिसीज, म्हणजे कुठल्याही प्रकारचं असंतुलन म्हणजे व्याधी. आता हे असंतुलन कोणाचं आहे तर हे आपल्या ऊर्जामय कोशामध्ये किंवा प्राणमय कोशामध्ये झालेलं असंतुलन असतं. आता हे असंतुलन झालं की ते कसं दिसतं किंवा त्याला प्राणिकरीमध्ये कशा पद्धतीने ट्रीट केलं जातं हे समजायच्या आधी आपण एक छोटासा प्रयोग करूया. या ऊर्जेला खरोखर स्पर्श करता येतो का इथपासून आपण अभ्यास करूया. बघणं जाऊ दे, पण सध्या स्पर्श करता येतं का इथपासून आपण अभ्यास करू. त्यासाठी सगळ्यांनी एक प्रयोग असा करायचा की हाताच्या मध्यभागी टच करा सगळ्यांनी या पद्धतीने, आणि बोटाच्या टोकांना टच करा. अलगदचा, कुठे आपल्याला ॲक्युप्रेशर करायचं नाही, काही नाही, अलगदचा स्पर्श करायचा. आता आपण स्पर्श का केला तर सिम्पली त्या ठिकाणी आपल्याला लक्ष एकाग्र करायला सोपं झालं, तर त्याच्यामागचं उद्दिष्ट. मग दोन्ही हात साधारणपणे 4 इंचावर असे ठेवा आणि टाकेतनं थोडेसे हात मोकळे ठेवा. हे सगळ्यांनी केलं. हात अशा प्रकारे मोकळे सैल ठेवा, कुठेही ताण द्यायची गरज नाही त्याच्यावर. डोळे बंद ठेवा आणि सावकाश 8 ते 10 वेळा दीर्घ श्वसन करा. सावकाश श्वास घ्या, सावकाश उच्छ्वास सोडा, सावकाश श्वास घ्या, सावकाश उच्छ्वास सोडा, सावकाश श्वास घ्या, सावकाश उच्छ्वास सोडा, सावकाश श्वास घ्या, सावकाश श्वास 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 सोडा. तर स्लोली आपले दोन्ही हात सावकाश दूर घ्या, अगदी सावकाश. स्लोली जवळ आणा, स्लोली दूर, स्लोली जवळ, 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 स्लोली दूर, स्लोली जवळ. आता हे करताना स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतो. हे करताना तुमच्या हाताला काही संवेदना आल्या असतील. बऱ्याच जणांना हे करत असताना आपण 2 हातामध्ये मॅग्नेट ठेवलं अशा प्रकारचं फिलिंग यायला सुरुवात होतं. आलंय का कोणाला अशा प्रकारचं फिलिंग? ओके, धन्यवाद. काही काही जणांना आपल्या 2 हातांमध्ये काहीतरी रोटेट होतं अशा प्रकारचं हाताला फिलिंग येऊ शकतं. तुम्ही येस किंवा नो तुमच्याकडे टाईप करू शकता, म्हणजे मला लक्षात येऊ शकेल. त्याच्यानंतर काही काही जणांना 2 हातांमध्ये काहीतरी गरम वाफा येत आहेत अशा प्रकारचं फिलिंग येत जातं. अशी वेगवेगळ्या प्रकारची फिलिंग्स ही आपल्याला हाताला येतात. तर ह्याला म्हणतात हातांना संवेदनशील करणं. हे जर हात संवेदनशील तुमचे व्हायला सुरुवात झाली तर त्याचाच उपयोग पुढल्या ह्याच्यामध्ये आपण ऑरा किंवा आसपासचं ते जो वलय त्याला स्पर्श करण्यासाठी करतो. थोडक्यात तुम्ही आता हे जे केलं ते तुमच्याच हातामधल्या ऑराला तुम्ही स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तर ह्याच पद्धतीने प्राणिक शिकलेला कुठलाही विद्यार्थी हा एखाद्या व्यक्तीच्या आसपासचा जो ऑरा आहे त्याला स्पर्श करतो आणि त्याच्यात कुठे कुठे असंतुलन आहे ते शोधतो. ते असंतुलन शोधल्यानंतर त्याचं रिपेअरिंग कसं करायचं त्याला वर्गात शिकवलं जातं आणि त्याचा इफेक्ट म्हणून अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक आजार हे पूर्णपणे पेशंटचे बरे होऊ शकतात. तर ते मी काही टेस्टिमोनियल्स तुम्हाला काही पेशंटचे दाखवणार आहे. एक मिनिट बघूया आपण, परत स्क्रीन शेअर करतो.
तर ही पहिली केस मी तुमच्यासमोर जी मांडतोय, आता आपण तो आरा असंतुलित कसा असतो हे बघूया त्याच्या ह्याच्यामध्ये. हे बघा, ह्याप्रमाणे आमचे प्राणिक उपचारक जे असतात ते ऑरामध्ये कुठे कुठे ऊर्जा असंतुलित झाली आहे हे प्रामुख्याने शोधून काढतात आणि ते रिपेअरिंग करायला सुरुवात केलं. आता असं खरोखर होतं का ह्यासाठी आपण एक टेस्टिंगमध्ये हे प्रामुख्याने बघूया. तर ब्रेन टिश्यूमध्ये एकाच्या डिजनरेशन झालेलं होतं, म्हणजे चौथ्या मेंदूमध्ये डिजनरेशन झालंय. पहिल्या तुम्हाला रिपोर्ट्समध्ये हे बघायला मिळतंय त्या सगळ्या ठिकाणी. आणि तिसऱ्या रिपोर्टमध्ये बघायला मिळते की ते कम्प्लिटली त्या पेशंटचं बरं झालेलं आहे. असे शेकडो सायंटिफिक एव्हिडन्स हे प्राणिकिलिंगमध्ये तयार करण्यात आले आणि म्हणून आज प्राणिकिलिंग 134 देशांमध्ये काम करत आहे. त्यातलं दुबई, मलेशिया आणि UAE या 3 देशांमध्ये प्राणिकिलिंग इन्शुरन्सच्या अंडर आहे, म्हणजे त्यासाठी इन्शुरन्स क्लेम घेता येतो. भारतामध्ये आता येण्याची प्रोसेस चालू आहे, बघूया मोदी सरकार आहे तोपर्यंत कदाचित झालं तर होऊ शकेल या ठिकाणी. आता एक माझ्या एका पेशंटचा पण टेस्टिमोनियल मी तुम्हाला शेअर करतो, ऐकूया आपण ते. आवाज येतोय? आवाज नाही येत. आवाज येत नाहीये, एक पडू नये म्हणून मी हाताची आणि पायाची काहीतरी वेडीवाकडी हालचाल केली. त्याच्यामध्ये माझा उजवा पाय गुडघ्याखालतून पूर्ण दुखावला गेला होता. सर्व डॉक्टर, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक सगळे डॉक्टरांचे प्रकार करून झालेले. माझा मुलगासुद्धा डॉक्टर आहे, त्यांनी पण मला औषधं दिलेली, पण कुठेही फरक पडत नव्हता. आणि माझ्या मुलीनी मला न सांगता राजस्थानचे पिकनिकची तिकीटं काढून ठेवली होती. मग आता काय करायचं. माझ्या वहिनीने मला सांगितलं की अमोल जोशी म्हणून आहेत आणि तू त्यांच्याकडे जा आणि बघ तुला काय फरक पडतो ते. पण घरामध्ये सर्व सायन्सवाले असल्यामुळे त्यांचा पटकन ह्या गोष्टींवर कशावरती विश्वास नव्हता. पण आता आपल्याला पिकनिकला जायचं आहे आणि एक शेवटला ट्राय म्हणून माझ्या मुलांनी मला सांगितलं की हो तू जा आणि बघ प्रयत्न करून. मी इथे आले तेव्हा बघितलं तर हा पहिला मजला. तेव्हा मला एवढा राग आला होता की बापरे, आता माझ्यासारख्या बाईंनी हा जिना चढायचा कसा. कशी बशी जिना वर चढून आले. अमोलदादांनी मला ट्रीटमेंट दिली, काय केलं मला माहिती नाही, पण मी जिना उतरले. ती फुल स्विंगनी नसले तरी बऱ्यापैकी मी जिना उतरून खालती गेले. आणि आता तर मी म्हणजे हा हात सोडला तर मी धावत रस्ता क्रॉस करू शकते. आणखीन एक दुसरा अतिशय चांगला अनुभव आहे. मी डायबेटिक पेशंट आहे. आवाज कट झाला जोशी सर. जोशी सर आवाज कट झाला. नेटवर्क इश्यू आहे बहुतेक. अक्कलदाढ काढायची होती मला. माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं, डेंटिस्टने, की तुम्हाला शुगर जास्ती वाढलेली आहे. त्यांनी एका कॅन्सर स्पेशलिस्टला माझी दाढ काढायला बोलवलं. दाढ काढायच्या आधी मी अमोलदादांना फोन केला की मी काय करू. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काकू असं असं करा आणि तुम्हाला खोटं वाटेल ते केल्यानंतर माझ्या दाढीतून एकही थेंब रक्ताचा बाहेर आला नाही. आणि माझे मिस्टर तर अमोलदादांना हयात मास्टर असंच म्हणत असतात. आणि प्राणिक हिलिंग इज द बेस्ट.
नेक्स्ट टेस्टिमोनियल मी दाखवतोय तो कॅन्सर पेशंटचं टेस्टिमोनियल आहे, ते आपण एक बघूया. नमस्कार, मी शर्मिष्ठा शशांक गुप्ते. आवाज येतोय? मला 5 वर्षापूर्वी ओव्हरीचं कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर मी फॉलोअपला म्हणून दर 3 महिन्यांनी टाटा हॉस्पिटलला जात होती. 2016मध्ये मी 16 तारखेला टाटाला फॉलोअपसाठी गेली आणि तिथे मला असं सांगितलं गेलं गाठ आहे. ती कसली गाठ आहे हे क्लिअर होत नव्हती, पण माझ्या मनात शंका भरपूर आली आणि माझा एक गृहस्थ आहे रमेश धारप म्हणून, त्यांच्याशी मी हे विषय काढला. त्यांनी सांगितलं काय काळजी करू नका, आपल्या इथे प्राणी हिलिंग म्हणून आहे, त्या सरांना तुम्ही भेटा, अमोल सर म्हणून आहेत आणि ते खूप चांगले आहेत. मी त्यावेळेला एवढी हतबल झाली होती की मला काही कळत नव्हतं आणि मी त्यावेळेला अमोल सरांना भेटायला आली. अमोल सरांनी मला एवढा पाठिंबा दिला, काय काळजी करू नका, 12 ते 15 दिवसात तुमची गाठ नाहीशी करू आपण. आणि मी त्यांच्याकडे सेंटरला आल्यानंतर मी त्यांच्याकडे जेव्हा हे हिलिंग स्टार्ट झाली, त्या हिलिंगचे कार्यकर्ते म्हणजे जे मी कार्य केलेले आहेत त्यांनी पण मला खूप प्रेमाने हिलिंग सेंटरवर मला एवढं प्रेम दिलं आहे त्यांनी. आणि ही गाठ 12 ते 15 दिवस अमोल सरांनी सांगितले, पण अवघ्या 8 ते 10 दिवसातच ती नाहीशी झाली. त्याच्यानंतर मी टाटाला परत गेली आणि तेव्हा त्या लोकांनी मला CT स्कॅन, परत असे 3-4 मला पेट स्कॅन आणि असंच 3-4 प्रकारचे त्यांनी मला रिपोर्ट काढायला लावले, कारण त्यांना गाठ सापडत नव्हती. आणि ही गाठ मी त्यांना सांगायला मागत नव्हती की कशाने गेली, कारण त्यांना त्याच्यावर विश्वास नव्हता. पण अमोल सरांनी मला प्रत्येक वेळा सांगायचे तुम्ही काळजी करू नका. म्हटलं ते बायोप्सी मला 3दा केली, पॅट स्कॅन केलं. या गोष्टीला म्हटलं मी अमोल सर सांगले, ते सारखे मला बोलवत आहेत, मी काय करू. सर बोलले तुम्ही काळजी करू नका. अशा रीतीने माझी ती गाठ नाहीशी झाली. मला एकच तुमचं सांगणं आहे की मला पण हा विश्वास नव्हता. जेव्हा मला रमेश धारपने सांगितलं तेव्हा मी थोडीशी ही गोष्ट उडवली, काय प्राणी हिलिंगने माझी गाठ जाणार का, हा प्रश्न मला मनात सतवत होता. पण मी दुसराही विचार केला की चला कोणीतरी सांगतंय तर आपण तिथे जाऊन स्वतः अनुभव पण करून बघावं. आणि मी त्या रीतीने अमोल सरांच्या सेंटरवर आली आणि अक्षरशः मला अनुभव नसला आणि एक आश्चर्यचकित ही गोष्ट झाली की ही गाठ नाहीशी झाली खूपच चांगल्या रीतीने. आणि काही मेडिसिन नाही, काही नाही आहे, एक त्यांचं प्रेम आणि त्यांची मेहनत ह्याच्याने माझी गाठ नाहीशी झाली. मला एवढीच विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही हे ऐकून फक्त बसू नका, अनुभव नक्कीच घ्या आणि अनुभव खरोखर खूप चांगला आहे. ते अनेक पेशंटचे अनुभव रेकॉर्डेड आम्ही करून ठेवले, जेणेकरून अनेक लोकांना प्रश्न असतो की खरंच आम्ही बरे होऊ शकतो का, खरंच आमच्या अडचणी दूर होऊ शकतात का. तर हो, प्राणी हिलिंग यामध्ये उत्तम पद्धतीने योगदान देऊ शकतात. मग आता हा सगळा चमत्कार आहे का, असा आपल्याला परत प्रश्न पडतो. तर हा चमत्कार अजिबात नाहीये. याचे व्यवस्थित वर्कशॉप्स असतात प्राणी हिलिंगचे, आणि ज्याला 16 वर्ष पूर्ण आहेत आणि लिहिता वाचता येते अशी कुठलीही व्यक्ती हे विज्ञान पूर्णपणे शिकू शकतात. आणि म्हणून भारतामध्ये आता तुम्हाला टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे या ठिकाणी आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात हे प्राणी हिलिंग घेतलेलं आहे. सोमय्या कॉलेजला योगाचा डिग्रीचा कोर्स आहे, 5 वर्षाचा डिग्री कोर्स आहे, त्याच्या अभ्यासक्रमात प्राणी हिलिंग घेतलं आहे. नागपूर विद्यापीठात प्राणी हिलिंग अभ्यासक्रमात घेतलेला आहे. तर याच्यावर खूप सारं वैज्ञानिक संशोधन जगभरात चालू आहे. त्यामुळे आपले पूर्वीचे ऋषीमुनी, संत, गुरु यांनी जे काही कार्य करून ठेवलं होतं, तर त्या कार्यामध्ये अडचण एवढीच होती की त्याला त्या काळात विज्ञान एवढं विकसित नव्हतं झालेलं. त्यामुळे त्यांना ते सगळं माहिती होतं, पण ते वैज्ञानिक पद्धतीने मांडणं हे त्यावेळेला शक्य नव्हतं. मास्टर चोआ कोक्से ज्यांनी प्राणी हिलिंगवर संशोधन केलं, तर त्यांनी हे पूर्णपणे वैज्ञानिक पद्धतीने मांडल्यामुळे आज जगभर याच्यावरती काम करायला एकदम सोपं द्यायला सुरुवात झाली. तर शेकडो विद्यार्थ्याचा अनुभव घेत आहेत. आता ह्याच्यामध्ये इतर समस्या कशा काय दूर होतात, तसं आर्थिक समस्या आपण म्हणतो ही दूर कशी काय होऊ शकते, किंवा नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम कसे काय येऊ शकतात. तर कित्येकाला असं होतं की एखाद्या व्यक्तीला ऍडव्हर्टाइजमेंट कशी करायची हे सांगणाऱ्या भरपूर एजन्सीज आहेत, त्या सगळं सांगतात. पण तुम्ही हे सगळ्यांनी अनुभव घेतला असेल की दुकानाच्या बाहेर उभं राहिल्यानंतर त्या माणसाच्या मनात हा विचारच येत नाही की आपण या दुकानात आत गेलं पाहिजे. दुकानात जर माणूस आत गेलाच नाही तर त्या ठिकाणी तिकडचे सगळे स्किलफुल लोक जे आहेत किंवा सेल्समन जे सगळे तिकडचे आहेत ते तोपर्यंत कामच करू शकणार नाही. किंवा हे जे माणसाच्या मनात विचार यायला पाहिजेत त्यासाठी दुकानाचे जे मालक असतात त्यांची एनर्जी ही अतिशय महत्वाची असते. आणि ती जसं जशी आपण ट्रीट करायला सुरुवात करतो तसे अनेक मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत की त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना यश यायला सुरुवात आहे. बिझनेस कसा करायचा हे शिकवणारा मी नाही, त्याच्यातले बिझनेस एक्सपर्ट्स अनेक असतात.
पण हे प्राणी किलिंगचा उपयोग आपण तिकडे करू शकतो. नातेसंबंधांमध्ये कित्येक वेळेला असं होतं की कालपर्यंत जी व्यक्ती तुमच्याशी छान बोलतीये तर ती व्यक्ती अचानक बोलायची बंद होते. मग अशा ठिकाणी आपण त्यांना काहीतरी विचारावं की अरे काय प्रॉब्लेम नक्की झाला, का बोलत नाहीये. हा रस्ता पूर्णपणे बंद झालेला असतो. अशा वेळेला प्राणी किलिंग आपण त्यांच्यावरती करायला सुरुवात केल्यानंतर त्यांची इमोशनल कंडिशन परत बेटर होते आणि त्यामुळे ती व्यक्ती नक्की प्रॉब्लेम सोडवण्याकडे जायला सुरुवात होते. अशा अनेक प्रकारच्या प्रॉपर्टीच्या मॅटर्स आमच्याकडे बऱ्याच वेळा यायचे की घरातले 4 लोक एकत्र बसून त्यांनी त्याच्यावरती काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. पण ते 4 लोक एकत्रच येत नाही. आले की काहीतरी वेगळंच कॉन्टॅक्ट काढतात आणि वेगळ्या ठिकाणी तोंड काढून निघून जातात. मग त्यांना जेव्हा प्राणिकिंगचे ट्रीटमेंट्स वापरण्यात आल्या तर त्यावेळेला असं बघायला मिळतं एकत्र बसायला लागले, एकमेकांशी बोलायला लागले आणि त्यांचे प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह व्हायला सुरुवात झाली. असं हे प्राणी किलिंग ही सिस्टम आहे आणि ही कोणी शिकू शकतं. त्याच्यामध्ये हे नाहीये म्हणजे आपण काय म्हणतो की कोणी दीक्षा नाहीये, गुरु नाहीये किंवा अशा प्रकारचं काही नाही. सिंपल आम्ही सांगतो की तुमच्याकडे कम्प्युटर आहे, माझ्याकडे कम्प्युटर आहे, मला फक्त वापरायचा कसा माहिती, तुम्हाला वापरायचा कसा माहिती. त्यामुळे ह्याचं ट्रेनिंग घेतलेला माणूस कोणीही प्राणी किलिंग उत्तम करू शकतो. याच्यात प्रॅक्टिसचा भाग खूप आहे. तर तुम्ही सगळेजण ज्योतिष आहात तर ज्योतिषामध्ये प्रॅक्टिसचा भाग भरपूर आहे. जेवढं प्रॅक्टिस जास्त करत जा, जेवढ्या केसेस तुम्ही जास्त हाताळाल तेवढे तुमचे स्किल्स डेव्हलप होतात. सेम प्राणी किलिंग या ठिकाणी वापरलं जातं. आता तुमचे काही प्रश्न? आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर, विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सोन्याचं उंडण लुटायचं चाललेलं आहे. आज जोशी सरांनी त्यांचं अक्षरशः ज्ञान लुटलेलं आहे ते आम्ही ग्रहण केलेलं आहे. आज मुहूर्त अतिशय महत्वाचा आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोणतंही त्या प्रूफ दिले. व्हिडिओ कॉलवर त्यांनी त्यांच्या पेशंटना काय रिकव्हरी झाली, कोणी कशी रिकव्हरी झाली, किती आजार होते, कसे होते, कुठल्या प्रकारचे होते, या सगळं त्या पेशंटच्या तोंडून त्यांनी त्यांचं सांगितले, अनुभव सांगितले. हे विशेष आहे. दुसरी इथं महत्वाची घोषणा करायची आहे. सूत्रावेत आरोग्यशाळा एक कार्यशाळा चालू करतात त्या. आरोग्य हे प्रत्येकाचं महत्वाचं आहे. रोग कोणता होईल, पत्रिकेनुसार रोग कसा होईल, त्या रोगाचं निदान काय करायचं, सर्जरी करावी लागेल का, किंवा औषधं कधी घ्यावी लागतील, त्या रोगापासून कधी मुक्ती मिळेल, यासारख्या विविध समस्यावर आरोग्यशाळा येऊन सूत्रावेत आलेल्या आहेत. तर त्या आरोग्यशाळेला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही आग्रहाची विनंती. दुसरं, आपण एखाद्या ज्योतिषाकडे गेल्यानंतर माझं भाग्यकारक रत्न कोणतं विचारतो, मग तो सांगतो पुष्कराज, मग सांगतो माणिक, मोती घाला, पाचू घाला, डायमंड घाला, लसण्या घाला. मग ते रत्न खरं आहे का, त्याची प्युरिटी तुम्हाला समजणार का दुकानदाराने सांगितले किंवा एखादी दुसऱ्याने प्युअर आहे, नाही. तुम्हाला त्याचं ज्ञान व्हावं, खरंच ते प्युअर आहे का, मग त्याचं सायंटिफिक रिझन काय आहे, असं समजण्यासाठी जोशी सरांची रत्न कार्यशाळा लवकर चालू करतोय आम्ही. त्या रत्न कार्यशाळेला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यावा ही आग्रह, म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही यासाठी तुम्हाला ते ज्ञान असणं गरजेचं आहे. या 2 कार्यशाळा लवकरच आयोजित चालू. आरोग्यशाळाची जाहिरात आलेलीच आहे, परंतु रत्न कार्यशाळेची जाहिरात लवकरच पाठवतोय ग्रुपवर. आपण त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा ही आग्रहाची विनंती. सूत्राबाई बोला. दसऱ्याच्या मुहूर्तावर अमोल सरांनी आपल्यासाठी वेळ दिला आणि प्राणी किलिंग हा एक वेगळा विषय आहे. रेकी वगैरे सगळ्यांना माहिती आहे आणि जे पेशंटचे पण लाईव्ह अनुभव दिलेले आहेत, तर त्याच्याबद्दल आम्हाला उत्सुकता लागलेलीच आहे. तर तुमच्याकडे आम्ही येऊच ऍज अ पेशंट ट्रीटमेंट किंवा शिकण्यासाठी येऊच. आज आपण वेळ दिला आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, तर त्याबद्दल आपले धन्यवाद, आभार व्यक्त करते. आणि आज मोठा सण असून देखील सर्व लोक देखील उपस्थित राहिलेत, तर त्यांचे पण आभार मानते. आणि असेच वेगवेगळे विषय नवीन वक्ते घेऊन आम्ही दर गुरुवारी येतच असतो, तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती आहे. म्हणजे अमोल सरांचं मला एका व्यक्तीने रिकमेंडेशन केलं आणि अमोल सरांच्या टीम कडून मला 2-3 वेळा कॉल आले. मग त्या 2-3 त्या कॉल दरम्यान माझ्याकडे तारखा बुक होत्या. अमोल सर पुढच्या महिन्यापर्यंत वक्ते फिक्स होतात. बरोबर.
नोव्हेंबर पर्यंत व्यक्ती फिक्स करून टाकतो. मग कुठं पळापळी करायची गरज नाही पडत. बरोबर आहे. काय मग मग मी तुमच्या टीमला सांगितलं बाबा मी सांगतो. तुमचं अजून एक कोणतं आहे मला आठवत नाही नाव त्यांचं. तर त्यांनी मला 3-4 वेळा फोन केला. म्हणलं सर माझे तारखा फिक्स झालेत. मी तुमच्या अमोल जोशी सरांची तारीख फिक्स झाली की मी तुम्हाला फोन करतो. तुमची तारीख फिक्स केली की तुम्हाला लगेच तुमच्या त्या व्यक्तीला फोन केला होता. या तारखेला तुमच्या अमोल जोशी सरांचं प्राणिक हिलिंग अँड रिसर्च याच्यावर व्याख्यान आहे. एवढं त्यांना निरोप द्या. बरोबर. माझ्याकडून काही दीर्घाई असेल तर मी तुमचे क्षमस्व. नाही, खूपच छान तुम्ही ऑर्गनाईज करता. उलट तुमचं एक कार्य मला खूप आवडलं. अशा प्रकारे सगळ्या ज्योतिषांना एकत्र घेऊन काम करणं खूप काळाची गरज आहे. नाही आता हे लेक्चर व्याख्यान चालू करण्यासाठी सूत्रावेताईंनी मी पाडव्या दिवशी फोन केलता. सूत्रावेताईंनी म्हणलं गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सर म्हणे तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा. सर म्हणे असं आहे काय करायचं. मला कॉम्प्युटरचं काही येत नाही. सूत्रावेताई म्हणतात मला पण कॉम्प्युटरचं काही येत नाही. मग अक्षय नावाचा एक मुलगा आहे आता इथे. आता आला. ह्याला लाईन वर घेतलं. म्हणजे अक्षय असं मी करतोय तू मदत करशील का. सर मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. आजपर्यंत पाडव्यापासून जे काही आहे ते सर्व तो करतो. त्याचे श्रम त्याची मेहनत अतिशय चांगली आहे आणि त्याचा सपोर्ट चांगला आहे म्हणताना आम्ही हे सर्व करू शकलो. त्याचे मनपूर्वक आभार. आम्हाला तर कॉम्प्युटरचं काही येत नाही. सूत्रावेताईंना पण येत नाही. पण तो सगळं तो फक्त सांगायचा अवकाश असं कर बाबा. तो त्याप्रमाणे करतो. त्याचे मनपूर्वक आभार. तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून दसरा सणासारख्या दिवशी सुद्धा व्याख्यान द्यायला आलात त्याबद्दल तुमचे मी सूत्रावेताई व मी हेमंत रणनवरे, भाग्यदेव ज्योतिष आणि अक्षय चिंचवणकर आणि कुंडली मंथन यांच्यातर्फे तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुढील एखादा विषय असा वेगळा विषय घेऊन एखादे व्याख्यान द्यावं ही मी तुम्हाला पुन्हा एकदा आग्रहाची विनंती करतो. नक्की काहीच प्रश्न